मँगोचा छानपैकी सीझन चालू झाला आहे, तर तुम्ही ह्या समरमध्ये मँगोचे श्रीखंड नक्की बनवून पहा माझ्या पद्धतीने। त्यासाठी मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतले आहे। नॉर्मल कोमटच आहे हे दूध। त्यामध्ये 2-3 चमचे दही टाकायचे व रात्रभर ठेवायचे। आपले दाटसर असे दही तयार झाले आहे। आता एका सुती रुमाल चाळणीवर ठेवला आहे, त्याच्यावर हे दही टाकून घ्यायचे व संपूर्ण पाणी निथळून असे गाठण मारून 5-6 तास ठेवून द्यायचे। त्यावर जडसर अशी वस्तू ठेवली आहे, म्हणजे त्यातले राहिलेले पाणी देखील निघून जाईल। छानपैकी चक्का तयार झाला आहे आपला। तो आता चाळणीत टाकला आहे व चमच्याच्या सहाय्याने असा मऊसूत करून घ्यायचा, म्हणजे गुठळ्या राहणार नाही। मिक्सरमध्ये केल्यावर जास्त पाणी सुटते व श्रीखंड देखील छान बनत नाही। आता तुम्ही पाहू शकता दाटसर असा चक्का झाला आहे तयार। त्यामध्ये आवडीनुसार पिठी साखर टाका। एक मोठ्या आकाराचा आंबा पाणी न घालता बारीक करून घेतला आहे, तो देखील टाकला आहे। मी इकडे केसर ठेवले होते दुधात भिजत, ते देखील टाकले आहे। 1 चमचा वेलची जायफळ सुंठची पावडर टाकली आहे। खूप सुंदर असा कलर आला आहे आपल्या आम्रखंडचा। आता यावर मी थोडेसे पिस्ता क्रश करून टाकले आहे, बदाम देखील टाकले आहे, थोडेसे केसर देखील टाकून घेतले। मँगो असे छोट्या छोट्या पल्पमध्ये कट करून घेतले आहे, ते देखील टाकले। ड्रायफ्रुट्स टाकणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकले तरी देखील चालेल। आता हे आम्रखंड मी 5-6 तास फ्रीजला सेट करून घेतले आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, बाजारात मिळते त्यापेक्षाही खूप छान लागते हे टेस्टला।